आज मी बनवल्या होत्या तिखट मिठाच्या पुऱ्या. तर काल कापण्या बनवल्या होत्या, त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. तर आज म्हटलं चला पुऱ्या बनवूयात. तर त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि थोडंसं मीठ टाकून ना वाटण करून घेतलं. छान असं बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर एका ताटामध्ये ना 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि पाऊण वाटी बेसन पीठ, ते सगळं एकत्र मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि 3-4 चमचे ना छान असं गरम तेल करून टाकलं. तेही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पिठाला तेल वगैरे असं ना चोळून घेतलं छान. त्यानंतर 1 चमचा हळद, 2-3 चमचे पांढरे तीळ टाकले आणि जे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकलं. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन पाण्याने ना थोडं पाणी करत ना गोळा छान असा मळून घ्यायचा. त्यानंतर गोळा मळून झाला की एक 10-15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. ते 10-15 मिनटानंतर छान असं चपाती लाटतो त्या पद्धतीनं ना लाटून घेतला. थोडासा जाड ठेवला आणि लाटून घेऊन टोपणच्या मदतीने ना मी अशा पुऱ्या पाडून घेतल्या होत्या. तेल तोपर्यंत गरम करायला ठेवलंच होतं. त्यामध्ये एक पुरी टाकून पाहिली गरम झाले का तेल वगैरे, तर छान गरम झालं होतं. पुरी एकदम टम्म फुगून वरती आली होती. त्यानंतर मी सगळ्या पुऱ्या अशा ना बनवून घेतल्या. खरंच खूप छान झाल्या होत्या, कडकही झाल्या होत्या आणि फुगल्याही छान होत्या. तर तुम्ही बघू शकत आहे. नक्की ट्राय करा. चलो बाय, थँक्यू.